कॉन्ट्रॅक्टरांचा विकास झाला इथं। मुरगुडचा म्हणजे विकास कसा आहे, मुरगुडचा विकास झालेला नाही, कॉन्ट्रॅक्टर फक्त एकट्याचा विकास झालाय हो। पाटीलचा म्हणजे मुरगुडचा विकास म्हणावा तसा व्हायला नाही। प्रवीणसिंह पाटील असताना नगराध्यक्षांनी कामे झालेली मंजूर झालेली आहेत, ती आता उद्याच आली कामं। नेत्यांच्या इथे झाले असं कार्यकर्ते कसं आहेत, कार्यकर्ते ठामच आहेत, म्हणजे कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला हे करायचं। 40 वर्षे मंडलिकांनी विक्रमजी घाटगेंनी राजकारण केलं, पण असं करायचं नाही। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं खरंच सगळे पुतळ्याचं असेल तर विनोद भायाचं आहे, दुसऱ्याचं कुणाचं नाही आहे। सगळ्यात दुर्दैवी काय वाटते की आम्ही डोकी फोडून घ्यायची आणि ही माणसं स्टेजवर जाऊन एकमेकाला मिठ्या मारायची, त्यामुळे खायली माणसं सगळीकडे नर्वस आहेत। अहो आम्ही आता 7-10 महिन्यापूर्वीच या राज्याची मतदान दिले ना, आता तुम्ही तिथे एक मग आम्ही का खालच्याने बोंबलायचं? पण ह्या पद्धतीचं इलेक्शन आजपर्यंत आम्ही कधी म्हणजे बघायला आणि होणार बी नाही। काटची टक्कर आहे एकदम। नमस्कार, मी प्रवीण, शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कागल तालुक्यातील ऐतिहासिक तसंच राजकीय आखाडा असं मानलेलं हे मुरगुड शहर आणि या मुरगुड शहराची नगर परिषद निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे। 2 तारखेला निवडणूक होते आणि 3 तारखेला याचा निकाल लागतोय आणि एकूणच जर कागलचं राजकारण बघितलं तर अत्यंत अनपेक्षित युत्यांनी हे राजकारण ढवळून निघालेलं आहे। कारण एका साईडला बघितलं तर हसन सो मुश्रीफ असतील आणि समरजित सिंह घाटगे असतील, यांची अनपेक्षित युती ही कागल तालुक्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळाली। त्यानंतर जे नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेले प्रवीणसिंह पाटील असतील, त्याचबरोबर मंडलिक गट असेल, यांची देखील अनपेक्षित युती ही मुरगुड शहरामध्ये आपल्याला पाहावयास मिळाली। नेत्यांनी जरी पक्षप्रवेश आणि एकत्रित येऊन युत्या जरी केलेल्या असेल तर त्या युत्या मुरगुड शहरातील लोकांना नेमक्या पटलेल्या आहेत का, त्यांना रुचलेल्या आहेत का आणि मुरगुड शहराचा विकास झालाय का, हे आपण इथं आता लोकांच्या सोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत। माझं नाव दिलीप पाटील मुरगुड, आपण मुरगुडचे स्थायिक मुरगुडचे। काय वाटते एकंदरीत आपल्याला, गेले कित्येक वर्ष आपण मुरगुडचा विकास बघताय, मुरगुडमध्ये राहताय, आपल्याला काय वाटतंय मुरगुडचा विकास झालाय? मुरगुडचा विकास हा झालेलाच आहे। आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, काय नाही। ज्याच्या त्याच्या कारकिर्दीत ज्याच्या त्याने विकास केलेला आहे, त्यामुळे कुणी मी केलाय म्हणायची काय कुणाची गरज नाही। आज सदाशिव मंडलिक असतील, विक्रमसिंह राजे असतील, विश्वनाथ हरिभाऊ पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून हा सगळा विकास दिलेला आहे। आणि जो माणूस तुम्ही एवढा निधी आणला, तेवढा निधी आणण्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं ना, काय आम्हाला निधी कोण सरकार देणार आहे काय? तुम्हाला आम्ही निवडून द्यायचं कशासाठी? आम्हाला निवडून आणून म्हणजे निधी आणून द्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून देतो ना, पण निधी आणला नाही काय काम हे नवं म्हणायचं हो। सर्वसामान्य निधी चांगला, आम्हाला का कुठल्या पक्षावर बोलायचं नाही, काय नाही। आमच्या गावाचा विकास व्हावा, चांगली माणसं यावी, तेवढंच आमचं मत आहे। फंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारण 50 कोटीचा फंड गेल्या 5 वर्षात आलेला आहे। त्याच्या पूर्वीच्या कालखंडात पण तितकाच फंड आलेला होता। फंडच्या बाबतीत दुमत नाही आहे, पण विकास जो लोकांच्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा लोकांच्या गरजेचा जो ऍक्च्युअली विकास व्हायला पाहिजे, त्यात थोडीशी कमतरता जाणवते। मागच्या शिवसेनेच्या सत्तेमध्ये ठराविक कसं आहे, खाऊ गल्ली उठलेली आहे। म्हणजे कसं आहे, म्हणजे उद्योग जे करणारे आहेत रोडवर, त्यांचा काहीतरी म्हणजे त्यांनी म्हणजे मार्ग लावला पाहिजे, म्हणजे त्यांना कुठेतरी जागा वगैरे म्हणा। परत बाकीचे काय मग ठराविक जे काही काम त्यांचे झाले, आणि जास्तीत जास्त कसं आहे माहिती आहे का, विकास म्हणजे काय झालंय इथं, विकास कमी म्हणजे कसं झालंय, गटारे आणि रस्ते, कॉन्ट्रॅक्टरांचा विकास झाला इथं। मुरगुडचा म्हणजे विकास कसा आहे, मुरगुडचा विकास झालेला नाही, कॉन्ट्रॅक्टर, ते पण कसं कोणाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला द्यायची कामं, हा फक्त विकास झालेला आहे। बाकीचा विकास म्हणजे कसं आहे, कामं काय झालेले आहेत, पण मोठ्या प्रमाणात जो विकास झालेला आहे तो कॉन्ट्रॅक्टरांचा विकास झालेला आहे। गेल्या वेळी जे जनरल मधून निवडून जी आलेली माणसं होती ती खायला सगळे नवरशेक एक बोलाय नसल्यामुळं फक्त एकट्याचाच विकास झालाय हो। पाटीलचा म्हणजे मुरगुडचा विकास म्हणावा तसा व्हायला नाही। एकट्याचा विकास झालाय आपण म्हटलं, एकट्याचा विकास झालाय म्हणजे नेमकं काय? अहो एकट्याचा विकास याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही, ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या हाताखाली माणसं असतात, त्यापेक्षा एका नगराध्यक्षाचा विकास झालाय हो। त्यामुळे आपण त्या पद्धतीने आता बोललो की तुम्हाला वाटणार काय हे राजकारणाच्या दृष्टीने, राजकारणाचा काही संबंध नाही। आणि ते कसं आज जनतेला कुठेतरी एक बदल पाहिजे, म्हणजे वर पक्ष बदल म्हणजे माणसं बदलली। आता आम्हाला वाटतंय की समरजित घाटगे म्हणजे मुस्लिम गेले म्हणजे फार मोठा बदल कागल तालुक्यात म्हणा, मुरगुडामध्ये फक्त गटाचे राजकारण आहे, चिन्हाचा इथे काही संबंध नाही।
कोण शिवसेनेत गेला, कोण भाजप, इथे म्हणजे एकही मतदान शिवसेना भाजप म्हणून पडत नाही. फक्त कसं आहे, गट इथे जे पूर्वीचे मंडलिक आणि पाटील, त्याच्यानंतर मग राजेंचा गट फक्त हाताच्या बोटा मोडण्या एवढा आहे. आणि ह्या दोन गटाचं खरी लढत आहे. आता मुस्लिम साहेबांचं तसं कसं आहे, काही वेळा स्थानिक लेवलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणाचे म्हणजे पत्ते टाकून त्यांनी माणसं ताब्यात घेतात. पण ह्यावेळी माणसं ताब्यात जाईत नाहीत का? माणसा नाही कळून चुकलेला आहे. हो, माणसा नाही कळून चुकलेला आहे. फक्त सगळं जनरली वेगळ्या पद्धतीने म्हटलं तर ते काय म्हणतात लोक, त्याला एवढं सगळं करून जर माणसं जर हातात राहत नसली तरी कशामुळं? पैशामुळं तेवढं. आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा खेळ चाललेला आहे. आता याच्यात सगळ्यात दुर्दैवी काय वाटते की आम्ही डोकी फोडून घ्यायची आणि ही माणसं स्टेजवर जाऊन एकमेकाला मिठ्या मारायची. त्यामुळे खायली माणसं सगळीकडे नर्वस आहेत. अक्कड तसं म्हटलं तर तालुक्यात कागल सोडा, कोल्हापूर जिल्ह्यातली सुद्धा म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतात त्यांनी की व्हाय नको पाहिजे होती. भविष्याच्या दृष्टीने म्हणजे 2 इलेक्शन म्हणण्यापेक्षा 10 वर्षे व्हाय नाही, मग 50-40 वर्षे मंडलिकांनी विक्रमजी घाटगेंनी राजकारण केलं. पण असं करायला नाही. म्हणजे आता जे चाललंय असं राजकारण करायला नाही. कधी खायले कार्यकर्ते दुखवाय नाहीत. यांना विचारल्याशिवाय निर्णय कुठलाही घ्याय नाही कार्यकर्त्यांनी. आणि हे कसं सगळा निर्णय स्वतः घेतला आणि मग कार्यकर्त्यांनी विचारल्यामुळे कार्यकर्ते मिटिंगला जायला तयार नाही. हो, काय जाणार? तुमचं तुम्ही करे, तुमचं तुम्ही बघा म्हणाले तो. आता जर बघितलं तर एकूणच कागलच्या राजकारणामध्ये अनपेक्षित युत्या झाल्या. जरी अनपेक्षित युत्या नेत्यांच्या झाल्या असेल तर त्या सर्वसामान्य तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्या भावलेल्या आहेत का? नाही, सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून त्या कुणालाच पटलेल्या नाहीत. म्हणजे मलाही नाही किंवा तुम्ही कुणालाही विचारला जो सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य मतदार आहे त्यांना ते पटलेलं नाही, नक्कीच पटलेलं. मुरगुडच्या जर राजकारणात एकूणच बघितलं तर अनपेक्षित युत्या झालेल्या आहेत तिथं. आता प्रवीण सिंह पाटील असतील आणि मंडलिक असतील हे 2 गट एकत्र येऊन ही इलेक्शन लढतायत. त्याबद्दल आपली नेमकी पण कसं आहे, ती पूर्वीच्या ती एकाच गटाची माणसं आहेत. हो, आज सदाशिव मंडलिक साहेब किंवा विश्वनाथ पाटील साहेब ही एकाच गटाची माणसं होती. हो, काही वेळा तर फाळणी झालेली आहे. हो, पण ती एकाच गटाची माणसं आहेत. असं काय म्हणजे नवीन यात का नाही आहे. ती नव्याचं जुनं झालं, जुन्याचं नवं झालं, एवढाच फरक आहे. आता अनपेक्षित युत्यांनी हे राजकारण इथलं ढवळून निघालेलं आहे. 2 गट आमने सामने आहेत. आपल्याला काय अपेक्षा आहे बा, कोणत्या गटाकडून इथं विकास, मुरगुडचा विकास, सर्वांगीण विकास? नाही, विकास हा सर्वसाधारण म्हणजे मुस्लिम समाजाने पण केला आहे. संजय मंडलिक दादांनी केलाय, प्रवीण दादा पण त्यात आहेत. म्हणजे कुणी बी एकट्याने केलं असं म्हणायची काय गरज नाही आहे. ज्याच्या तिच्या ह्याच्यात झालेलं आहे. असं काय कुणी म्हणायचं नाही की मीच केलाय तेच काय. काही म्हणतात मी 70 कोटीची कामं केली आहे. 70 कोटीची कामं कुणी करायला नाहीत. ही 56 कोटीची जी कामं केली आहेत हे संजय दादा मंडलिकांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. असं काय कुणी म्हणायचं नाही. आता तुम्ही म्हणलात की संजय दादांच्या नेतृत्वाखाली ही कामं झालेली असतील, तर जमादार साहेब जे त्यांच्या सोबत होते ते आता त्यांच्या विरोधात आहेत. नेमकं काय प्रतिक्रिया? ते संजय दादा पहिलं उलट बोलणारच होता. मग त्यावेळेस संजय दादा त्या नगराध्यक्ष तेव्हा ते चांगलं म्हणणार. हो, आता विरोधात म्हणून ते बाद म्हणणार. हो, असं नाही. ज्याच्या नेतृत्वाखाली आपण काम केलं त्यांचंच कधी मी नाव सांगायचं. हो, त्यांच्या नेतृत्वाखाली बाबा मी काम केलंय असं आहे ना. आणि निधी जो सगळं दिलेला आहे मुस्लिम साहेबांनी दिलेला आहे मला. असं का कुणी दुसऱ्यात कुणी आम्हाला निधी दिलेला नाही. साहेबांच्या बाबतीत आम्हाला काय बोलायला म्हणजे अधिकार नाही, किंवा विक्रमजी राजे असू द्या, आम्हाला कोणाला बोलायचा अधिकार नाही. सर्व पक्षांनी मिळून हे काम केलेलं आहे. असं कुणी एका पक्षाने काम केलेलं नाही. आणि खरे जर हे विकास पूर्वी जर काही पाणी स्कीम असू दे किंवा रस्त्याची जी कामं आहेत ही प्रवीण सिंह पाटलांच्या कारकिर्दीत मंजूर झालेली कामं हिने अंमलात आणली. एवढाच फरक आहे, बाकीचं काही नाही. हे कामही ज्यावेळेला केल्यात त्यावेळेला प्रवीण सिंह पाटील असताना नगराध्यक्षांनी कामे झालेली मंजूर झालेली आहेत. ती आता उद्याच आली कामं, एवढंच म्हणायचं आहे. म्हणजे प्रवीण सिंह पाटलांच्या नंतर राजेकांत जमादार असतील निधी आणून ते पूर्तता केली कामाची. आणि मंजूर कामं ही प्रवीण सिंह दादांनीच केली त्यावेळेला. आता गेल्या काही नगराध्यक्ष ज्यावेळी होते त्यावेळी पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम झालं. काही लोकांच्या प्रतिक्रिया घेताना असं सुद्धा जाणवलं की पाण्याच्या स्कीम झाल्या पण लोकांना अजून स्वच्छ पाणी मिळत नाही. अजिबात मिळाले नाही, पूर्ण फेल गेलेली पाणी स्कीम ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलंय. रस्ते म्हणा, डांबराचा कुठे भाग तुम्हाला दिसतोय का बघा रस्त्यात? 9 कोटी असू दे 14 कोटी, काही काम झालेलं नाही चांगले. मला कधी नावं ठेवायची नाही, पण जे दिसते ते आम्ही बोलतोय, बाकीचं काय नाही. आम्हाला काय कुठलं काय वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. मला वाटते माझ्या पार्टीचं काम झालंय, त्यांना वाटते तिन्ही काम चांगले केले. शिवजी तर आपापलेच म्हणणार. हो, म्हणजे व्यक्तीच्या बघायला तर काम पाणी स्कीम तरी पूर्ण फेल गेलेली आहे. आणि सर्वसामान्य तुम्ही जनतेला विचारा पाणी स्कीम 4.5-5 फुटावर जे तुमचे नळ खाली घातल्यात, कसं वर पाणी येणार तुम्ही सांगा की? येणार काय पाणी? येऊ शकत नाही पाणी. ह्याच्या अगोदरची स्कीम आमची चांगली होती की हो,
आम्हाला कायम पाणी भरपूर मिळत होतं. आता ते नदीचं पाणी तलावाचं पाणी काय उपयोगच नाही हो. म्हणजे गावाचं घाण पाणी आम्ही प्यावले म्हणायचं पाणी आले आता असं आहे ना. आणि विकास हा सर्व पक्षांनी केलाय, असं काय कुणी माझ्या पक्षाने केला म्हणायची गरज नाही. फक्त सदाशिवराव मंडलिकांचे नेतृत्व, विश्वनाथ हरिभाऊ पाटीलांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आहे, तेच राहणार इथं. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार राहणार इथं, हे शंकाच नाही, कुणी बाळगायची गरज नाही. हे काय अनेक युती झाले खाली कारकिर्दीला मान्य नाही ना. अहो आम्ही आता 7-10 महिन्यापूर्वीच या राजेशनी मतदान दिले ना. आता तुम्ही तिथे एक मग आम्ही का खालच्याने बोंबलायचंय? हा, आम्ही मतदान तुम्हाला प्रामाणिकपणे दिले, मग आता आम्ही काय म्हणायचं सांगा की? म्हणजे तुम्हाला तिथे वर सगळं चालतं आणि कार्यकर्त्याने केलेलं चालत नाही, असं आहे ना. म्हणजे कागलच्या एकूणच राजकारणामध्ये मुश्रीफ साहेब असतील, राजकारण आहे. हा, इथं गटातटाचं राजकारण आहे. आम्ही आमच्या गटाचा ते त्या गटाचा आहेत. कुणी काय केलं याची महत्व नाही. आमचा दादा आम्हाला मत नाही देणार, आम्ही दादाला ते दादा सांगत त्यालाच मत देणार, असं आहे. कुणी काय विकास केला इकडे इथली जनता बघत नाही. पण सगळं जे श्रेय आहे, आता हे शिवाजी महाराजांचा पुतळा हे आपले सदाशिवराव मंडलिकांचे नातू वीरेंद्र दादा भैयाने फुडवून सगळे केले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं खरं श्रेय पुतळ्याचं असेल तर वीरेंद्र भैयाचं आहे, दुसऱ्याचं कुणाचं नाही आहे. खरी पुतळा त्याने केली पुतळ्याची वीरेंद्र मंडलिक साहेबांनी, दुसऱ्याचं कुणाचं इथे श्रेय नाही आहे पुतळ्याचं. कुणी म्हणायचं नाही मी पुतळा केला, कुणी करायला नाही, हे श्रेय वीरेंद्र मंडलिकांनीच केलंय, असं आहे. मंडली गटाचा अतिशय बहुमोल वाटा आहे. त्या अनुषंगाने बरीच कामं संजय दादांच्या आमच्या ह्यांनी झालेले आहेत, तसेच भैया साहेबांच्या ह्यांना झालेले आहेत. मुरगुड बाजारपेठ असू द्या, परत आश्वरोड पुतळा असू द्या, हे अतिशय चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत. आणि ह्या पुढे सुद्धा भैयांचे अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत, तेही भैया राबवतील. परत सांडपाण्याचा सुद्धा त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेला आहे. म्हणजे सांडपाणी जे आहे ते एकत्रित करून त्याचं विल्हेवाट लावायची आहे. ते अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. पाण्याची स्कीम झाली ही जवळजवळ 1985 नंतर आता आपल्याकडे आली स्कीम झाली, जवळजवळ 38 वर्षानंतर. आणि नवीन टेक्निकल सगळं तुमच्याकडं आता इतकं अपग्रेडेशन झालेलं आहे. पण त्या मानानं 24 तास पाणी देणार म्हणून स्कीम चालू झाली, पण ऍक्च्युली 1 तास पण पाणी येत नाही. जे पाणी येते ते नदीचं आणि तलावचं असं दोन्ही मिक्स करून दिलं जातं. ऍक्च्युली नवीन स्कीमच्या हिशोबाने बघितलं डिझाईन प्रमाणे तर पूर्णपणे तलावाचं पाणी जर वापरलं गेलं असतं आणि तशी जर स्कीम डिझाईन केली असती तर तुम्हाला 100% शुद्ध पाणी मिळालं असतं. आता होतंय काय, नदीचं पाणी 50% मिक्स होते, तलावाचं पाणी 50% मिक्स होते, त्यामुळे ते पाणी शेवाळलेलं आहे. म्हणजे तुम्ही आज कुठल्याही घरात जाऊन बघितला आणि जर पाणी जर ते साठवलं 1-2 दिवसात भेटलं तर खाली शेवाळात साठलेलं असते. ते आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे. मुरगुडमध्ये जास्तीत जास्त कोण म्हणजे व्यवसाय करणारे कोण नव्हते. जेवढे व्यवसाय करणार होते सगळे बाहेरचे लोक होते. आणि ज्यावेळी मुरगुड मधली कसं माहितीये काय, कोणाला नोकरी नाही काय नाही, ज्यावेळी त्यांनी म्हणजे व्यवसाय करायला म्हणजे पाय उचलला त्यावेळी कसं झालं माहितीये काय, आपली स्टँड समोर एक खाऊ गल्ली होती, त्यांनी काय केला नगरपालिकेतून बाबा तिथं कामे वगैरे चालू केली, म्हणजे गाड्या असे बांधून येणार, हे करणार ते करणार, ते करण्याचं आश्वासन दिलं लोकांना. पहिली जी दुकान होती त्यांना, आणि त्यांचं काय आलं सगळं काढल्यानंतर तिथून उठावच झाला की त्यांना परत म्हणजे त्यांचा विचारच केला नाही. तेवढी तिथली उठलेली जी आहेत ना त्यांचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्या व्यवसायावरती घर चालत होतं त्यांचा. परत बाबा म्हणजे कुठेतरी म्हणजे त्यांना जागा देऊन म्हणजे त्यांचा मार्ग त्यांनी कुठे म्हणजे हेच करून दिलेला नाही. आणि त्यामध्ये असं नाही की कसं आहे माहिती आहे का, की मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सर्वांच्या मताने निर्णय होत नव्हता. जो निर्णय व्हायचा तो नगराध्यक्ष जे बोलतील ते व्हायचं. कारण खालनं किती जरी आरडलीत लोक तरी वरती काय ऐकून घेत नव्हते. त्यामुळे खालचे नगरसेवक कसं आहे माहिती आहे काय, की सत्तेत असून सुद्धा की त्यांना म्हणजे कसं आहे लोकांची म्हणजे काहीतरी करू वाटायचं त्यांना लोकांसाठी, म्हणजे खाऊ गल्लीला म्हणा किंवा असं द्यायचं. पण वरती नगराध्यक्ष कसं आहे माहिती आहे काय, ते ऐकूनच घेत होते ना त्यांचे. 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे कसं माहिती आहे काय, की लोकांचं म्हणजे पाय ओढायचं एवढं काम केलेलं आहे, बाकी दुसरं काही काम केलेलं नाही. विकास झाला म्हणजे तुम्हाला सांगू काय, म्हणजे विकास काय, आज जे आपण कॉन्ट्रॅक्ट देतोय ही कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले, खाली सर्वसामान्यांना कुणाला दिलेत, कुणालाच नाही दिलेत. नगराध्यक्षांनी ज्यांना कुणाला हे करायचं ना त्यांना दिले, त्यांच्यापासून बाबा त्यांचा विकासच झाला ना नगराध्यक्षांचा. खालती कुठला विकास कोणाचा झालेला आहे, खाली कोणाचाच विकास नाही झालेला आहे. आता जेवढी तुम्हाला सांगू काय, जेवढी व्यवसाय करणार आहेत हे करणार आहेत त्यांना कोणाची तुम्ही म्हणजे जर इथं विचारला म्हणजे येतात तर तुम्हाला सगळ्या प्रतिक्रिया तेच येणार आहे. मलाही सांगा तुमच्या नगरपालिकेचं उत्पन्न वगैरे म्हणा हे कशावर ठरलंय, व्यवसाय खालती जर वाढले तर तुम्हाला बाकी मिळणार, पण खाली व्यवसायदारांच्याकडे कोणाकडे लक्षच नाही ना त्यांच्याकडे.
ना कोणाच्या नोकरीची म्हणा, नोकरीची काय आमिष दाखवतात की बाबा आता सत्ता आल्यानंतर बाबा आम्ही तुम्हाला हे करतो ते करतो. पण जवळजवळ कसं आहे माहितीये का, इथलं सर्वसामान्य जनता आहे ती कोणाच्या म्हणजे नोकरीवर पण अवलंबून राहिलेलं कशामुळे, फक्त बाबा मुरगुडमध्ये कुठल्या तरी कोपऱ्याला आपल्याला एखादी थोडीशी जागा मिळेल आणि तिथे व्यवसाय करून बाबा आपलं पोटपाणी कसं भरल हा दृष्टिकोन ठेवून आहेत. पण इथं कसं झालेलं आहे, खाली लोकनियुक्त नगराध्यक्ष असतो होते त्यामुळे कसं झालं माहिती, खाली नगरसेवकांना पण काय करता आलं नाही त्यांच्यासाठी. कारण कसं होतं की त्यांनी किती जरी म्हणजे मनात धरलं किंवा काय तर करूया तर ती नगराध्यक्षांचा विरोध व्हायचा आणि त्यामुळे 5 वर्षात कसं झालं, कामं जराशी रखडली गेली. नगरसेवकांनी निवडून आणलेलं होतं की मागच्या 5 वर्षातली अशी परिस्थिती होती की नगरसेवकांनी आपल्याला मतदान करत असतात, त्या नगराध्यक्षांना करत असतात तर आम्हाला करा असं निर्णय हे करून त्यांनी मतदान घेतलेलं होतं. नगराध्यक्षांचा स्वतःचा पण असा नाही की बाबा त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावरती आलेलं आहे. नगरसेवकांनी बाबा नगराध्यक्षाला जर मतदान करत असाल तर तुम्ही आम्हाला मतदान द्या, नाही तर आम्हाला मतदान करू नका अशी भूमिका घेतली होती. म्हणून शिवसेनेची सत्ता त्यावेळी आलेली होती. पूर्वीपासून मंडलिक आणि पाटील दोघांची दहशत असल्यामुळे तुम्ही जरी समजा 25-40 वर्षे दोघांनी एके ठिकाणी म्हणजे मंडलिक साहेबांनी आणि राजेंनी जे राजकारण केलं, पण ह्या पद्धतीचे इलेक्शन आजपर्यंत आम्ही कधी म्हणजे बघायला आणि होणार बी नाही. ही काटेची टक्कर आहे एकदम, टक्कर आहे. त्यात काय असं काय म्हणणार नाही म्हणजे हे येतील पाटील येतील किंवा जमात येतील असं आता मी नावं घेणं बरोबर नाही. तरी कसं आहे परिस्थिती बदलल्यामुळे काय चालत नाही हो.